आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वी आर रेडी. येस, मी लगेच जाऊन ताईला घेऊन येते. तोवर प्लीज भाऊजींना बेडवर बसू देऊ नको. येस मॅडम. वाव, काय डेकोरेट केलंय यार तुम्ही. थँक्यू सो मच इशिता. यू मोस्ट वेलकम. एन्जॉय. थँक्यू. अक्षय बोला. मी इथून जावं हेच म्हणायचंय ना तुला? ठीक आहे मी जातो. नाही नाही नाही, उलट मला बोलायचंय तुझ्याशी. अरे ही वेळ माझ्याशी बोलण्याची नाहीये. तू आता मस्त वहिनी बरोबर गप्पा मार. अरे यार तू मस्करी नको करूस ना, मला टेन्शन आलं एकतर. टेन्शन? हा. ओ अच्छा अच्छा, डोंट वरी. अरे डोंट वरी काय, मी काय सांगू तुला. थांब 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 थांब. इथे उभं राहा माझ्या समोर. असं इथे छान गप्पा मारू ना आपण उभं राहून. अरे यार एकतर नर्वस झालोय मी, मला बसू दे ना इथे. थांब ना. हे असं बसून बोलल्यानंतर तुझा नर्वसनेस जाणार आहे का? इथे थांब ना माझ्या समोर. मस्त असं मस्त गप्पा मार माझ्याशी एकदम मर्दासारख्या. पण ठीक आहे, मला आराध्याने रिक्वेस्ट केली आहे. रिक्वेस्ट? हा, तिला थोडा वेळ हवाय. म्हणजे आता आमचं लग्न घाईघाईत झालं ना खूप, तर मग आम्हाला आमच्या रिलेशनला वेळ द्यायलाच हवा. मला पटतंय सगळं तिचं, त्यात काही प्रॉब्लेम नाहीये. पण यार ती माझ्या इतक्या जवळ असताना मी तिच्यापासून लांब कसा राहू, मला कळतच नाहीये. अरे तुझा प्रॉब्लेम काय? अरे यार तुझा प्रॉब्लेम काय आहे? एक तर मी इथे टेन्शन मध्ये, मी नर्वस आहे, आणि मला इथे बसू नकोस तिथे बसू नकोस. काय चाललंय का तुझं? माझं काय चाललंय मग? अरे तुझं काय चाललंय ते सांग ना श्रेयस. अरे वहिनी नवीन आहे घरात, तिला जरा समजून घे. आणि असं हे लहान मुलासारखं वागू नकोस. मस्त असं मॅच्युअर्ड वाग. म्हणजे काय करू मी आता? म्हणजे काय करू? मग काय? अरे सांग ना यार, काय विचार काय करतोयस? बघ ती आली. चला आता तुम्ही छान गप्पा मारा, मी जातो. बाय. त्यांनी सगळं एक मिनिट. हा या बाय बाय.
कसला तरी आवाज आला ना? नाही, कुठे काय नाही. रिलॅक्स रिलॅक्स, ये बस. सिमी म्हणाले ना काहीतरी आहे. हा, एक मिनिट. हे सगळं इश्यूचं काम आहे. आय नो. मी करतो. मी तू अशी ऑकवर्ड होऊ नकोस एकदम. माझ्या लक्षात आहे तू मला काय सांगितलंयस ते. रिलॅक्स, बी कम्फर्टेबल. हे अक्षयचं काम आहे. नाही, हे इश्यूच काम असेल. नाही, त्याने आधी पण केलेलं आहे. आमच्या एका मित्राचं लग्न झालं तेव्हा अक्षय आणि त्याच्या मित्रांनी हेच केलं होतं. युजलेस माणूस. बघ, मला असं बोलायचं आहे की आपल्या रिलेशनशिप मध्ये झालं तर मला म्हणायचा मुद्दा असा आहे ना की आपल्या रिलेशनशिप मध्ये आपण पुढे पटकन सांगतो आता. आपल्याला म्हणजे मला बोलायचं असं आहे ना की आपल्या रिलेशनशिप मध्ये पुढे वाजू द्या आता. नको ना. आपल्या रिलेशनशिप मध्ये पुढे जायचा आपण जेव्हा विचार करू तेव्हा
आम्ही अरविंदला जी गोळी दिली तिचा इफेक्ट इतक्यात सुरू व्हायला हवा होता. गॉड, आमचा अंदाज चुकला तर. काय झालं? काही नाही. आराध्या, तुला जे काही वाटतं ते तू मोकळेपणाने माझ्याशी बोलू शकतेस. श्रेयस, मला असं वाटतंय की आपण अजूनही या नात्यात एकमेकांना वेळ द्यायला हवा. हो ना? बरोबर ना? जसं मी तुला म्हणालो, जोपर्यंत तुझी इच्छा होत नाही तोपर्यंत मी तुला स्पर्श करणार नाही. आणि आपल्या नात्यात पुढे कधी जायचं हा सर्वस्वी तुझा निर्णय असेल. आय प्रॉमिस. नको काळजी करू. चला, उशीर झालाय, फार झोपूया ना? हो. तू इथे झोप, मी इथे झोपीन. नाही नाही नाही, तू प्लीज इथे झोप, मी झोपते तिकडे. अगं एकदम कम्फर्टेबल आहे तिकडे, मस्त वाटतं, रिलॅक्स. प्लीज, तू इकडे झोपायचंय, मी तिकडे झोपेन. ओके, नो प्रॉब्लेम. तुला जिथे हवं तिथे तू झोप. मी ब्लँकेट आणि उशी देतो. हो. खरं तर यशोधराला धडा शिकवायला म्हणून मी या घरात आले, पण जेवढं श्रेयसशी बोलतेय, त्याच्याबरोबर वेळ घालवतेय, तेवढाच तो माणूस म्हणून किती चांगला आहे ना हे लक्षात येतंय. आणि यशोधराच्या कुठल्याही पापाची शिक्षा मी श्रेयस सारख्या निर्दोष व्यक्तीला नाही भोगू देणार. तुला झोप लागेपर्यंत मी इथे बसलो तर चालेल? चालेल. लाईफ किती अनप्रेडिक्टेबल आहे ना. म्हणजे कोण कधी कुठल्या वळणावर भेटेल आणि आयुष्य कुठल्या वळणावर घेऊन जाईल काही सांगताच येत नाही. पण त्यालाच आयुष्य म्हणतात ना. खरंय. आपलंच बघ ना आता, आपण भेटलो काय, भांडलो काय, प्रेमात पडलो, लग्न झालं आणि 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 काय, आणि सगळं अचानक, काही न ठरवता. तुला माहिती, आजी नेहमी म्हणते की लग्नाच्या गाठी वर स्वर्गात बांधलेल्या असतात. मी तिला म्हणायचो माझा काही नशिबावर वगैरे फार विश्वास नाही. पण खरं सांगू, तुला इथे असं माझ्या समोर बघून माझा नशिबावर विश्वास बसायला लागलाय. तू माझ्या नशिबात असायला, माझं नशीबही चांगलंच असायला हवं ना. आमचा अंदाज कधीच चुकत नाही. यशोधरा, काय झालं? अरे पाणी आहे ना तिकडे. काय होतंय तुला? पाणी देऊ का? काही त्रास होतोय का? अरे आता औषध घेतलं ना तू? छातीत दुखते. अरे तू 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 घाबरू नकोस. ओके, आम्ही डॉक्टरांना फोन करायला सांगतो संजयला. ओके, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. आय एम सो सॉरी अरविंद. ते म्हणतात ना, काही मिळवायचं असेल तर थोडंसं गमवावं लागतं. आय एम शुअर तुला आता त्रास होतोय. थोडा त्रास सहन कर. तुला थोडासा त्रास होईल, बट त्यामुळे आमची खूप मोठी डोकेदुखी दूर होणार आहे. डू यू अंडरस्टँड? आय होप यू अंडरस्टँड. काय झालं? पहिला अंक नीट पार पडलाय. तू तू श्रेयस नव्हतो, पटकन गो 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 गो. अक्षय, आई, अक्षय. मामा, मामा काय झालं? तुझं तुझं डॅडी, त्याची तब्येत बिघडली आहे. बघ ना तू कसं करतोय. आई बघ ना, अरविंद कसं करतोय. झालं काय? अगं आई, अरविंदची तब्येत बिघडली. बघ ना कसं करतोय तो. अरे बापरे, अरविंद. ओ गॉड, ओ गॉड.
अक्षय. श्रेयस, मामा हे वेळी ते अरे श्रेयस, काय झालं मामा? तुम्ही आता इथे सगळं ठीक आहे ना? अरे काहीच ठीक नाही श्रेयस. काय झालं? अरे भाऊजींची अरविंद भाऊजींची तब्येत अचानक बिघडली. काय? हो. चला आपण जाऊया. चला चला लवकर चला चला चला. अगं आई काही कळलंच नाही. अचानक इथे बसला होता, औषध घेतलं त्याने आणि मग म्हणाला की चेस्ट मध्ये दुखतंय म्हणून. अरविंद, फार त्रास होतोय का रे? काय झालं मामा? काय झालं डॅडना? नो आयडिया. अचानक त्याला पॅल्पिटेशन सुरू झालं, काहीतरी त्रास होतोय म्हणतोय. मला वाटतं आपण त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया. गाडी काढतो. नाही नाही, डॉक्टरांना फोन केला आम्ही. येत. संजय, चेक द डॉक्टर. प्लीज प्लीज लवकर बघा प्लीज. काळजी करू नको. अरविंद, तू ठीक आहेस ना? डॉक्टर, अरविंद, त्याची तब्येत अचानक बिघडली. डोंट वरी. त्यांच्या टॅब्लेट्स आणि मेडिसिन सुरू आहेत ना? हो आहेत ना. आत्ता घेतलं इनफॅक्ट त्यांनी औषध काही वेळापूर्वी. अक्षय, ते ड्रॉवर मध्ये बघ बेटा. येस मॅम. डॉक्टर, रेग्युलर मेडिसिन्स आहेत. काय झालं डॉक्टर? तुम्ही मेडिसिन्स घेताना डेट चेक नाही करत का? आपल्या शिकलेल्या लोकांनी एवढं तरी करायला हवं ना. मी रेग्युलरली तो स्वतःची औषधं स्वतःच घेतो ना, त्यामुळे. हो, एक्सपायरी डेट उलटून गेली याची. व्हॉट? आणि अशाच गोळ्या देतात. मग रिएक्शन नाही होणार तर काय होणार? डॉक्टर, 2 दिवसापूर्वीच त्या गोळ्या मीच आणल्या होत्या आणि त्यामुळे डेट बघितली नाही हो मी. हे बघा, गोळ्या औषधं डेट चेक केल्याशिवाय कन्झ्युम करायचे नाहीत, कळलं? ओ गॉड. डॉक्टर, पण खूप काही सिरियस आहे का? नाही, काही सिरियस नाही, पण त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल. आता मी त्यांना मेडिसिन चेंज करून देतो आणि इंजेक्शन पण देतो. आता त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागेल आणि पुढे जर असा त्रास झालाच तर त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागेल. द्या, मी डिस्कार्ड करते. डॉक्टर, आय थिंक ह्या सेम टॅबलेट्स आहेत ज्या डॅड घेतात आणि त्याची एक्सपायरी डेट अजून उलटून गेलेली नाहीये, त्या व्हॅलिड आहेत. त्याच टॅब्लेट्स आहेत, बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय आहे? एक्सपायर्ड टॅबलेट्स बाहेर होत्या आणि नवीन टॅबलेट्स डस्टबिन मध्ये? मला वाटतं हे कोणीतरी खूप स्मार्टली हँडल केलंय. म्हणजे डॅडची रेग्युलर टॅबलेट स्ट्रीप एक्सपायर्ड टॅबलेट्स बरोबर एक्सचेंज केली आहे आणि चांगल्या टॅबलेट्स डस्टबिन मध्ये फेकल्या. अरे पण हे कोण करणार असं?